Hello student, myself Joshi sir. Today we are going to discuss the properties of the solid state. We have basically two types of properties. Number one, electrical property and number two, magnetic property. In this lecture, we are going to discuss the electrical properties. See, we have three types of electrical property of the solid. Number one, conductor. Number two, insulator. And number three, semiconductor. The semiconductor can also be divided into two, that is the extrinsic and intrinsic. This extrinsic is again of two types, that is the N type and P type. Okay, see, electrical property of the solid. You know what is solid? Solid is a substance which has strong intermolecular force of attraction, which possess low volume, high density, high melting and boiling point. Okay, see, on the basis of electrical conductivity, the solids can be classified as conductor, insulator, and semiconductor, and these three are well explained by बँड थेअरी. म्हणजे बँड थेअरीवरून आपण हे तिन्ही प्रॉपर्टी एक्सप्लेन करू शकतोय. नाउ व्हॉट इज द बँड थेअरी? तर इथे आपण आता बँड थेअरी डिस्कस करतोय. सी, डिपेंडिंग अपॉन डिफरंट टाइप्स ऑफ atomic orbitals, depending upon different types of atomic orbital which overlap different energy bands, which overlap and different energy bands are obtained. म्हणजे होतं काय की वेगवेगळे ॲटॉमिक ऑर्बिटल्स जेव्हा एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतात तर त्यांच्यामध्ये काही बँड्स फॉर्म होतात डिपेंडिंग अपॉन द एनर्जी. ओके, अकॉर्डिंग टू दिस theory, the conducting power of metal is due to presence of free electron in them. म्हणजे कशानुसार आपण डिफाईन करतोय? जे ओव्हरलॅप होणारे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत त्यांच्यामध्ये किती फ्री इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे यावरून आपण ते डिफाईन करतोय. द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन डिफरंट एनर्जी बँड्स डिटरमाइन द प्रॉपर्टीज ऑफ द मेटल. द हायेस्ट ऑक्युपाइड एनर्जी बँड इज कॉल्ड ॲज व्हॅलेन्स बँड. बघा, पहिला बँड कुठला मिळणार आपल्याला? व्हॅलेन्स बँड. द हायेस्ट occupied energy band is called as valence band. ओके, आणि दुसरा बँड आता कुठला मिळणार? कंडक्शन बँड. द इनर atomic orbital which filled with electron where there are no mobile electron since they involve in bonding called as valence band. बघा, पहिला बँड कुठला मिळतं? व्हॅलेन्स बँड. Second, while lowest unoccupied energy band is called as conduction band. और त्याला पण आपण असं डिफाईन करू शकतोय, they are the atomic orbital which are partially filled or empty on overlapping from closely packed molecule orbitals where electrons are delocalized, and can conduct heat and electricity. बघा, नॉर्मली दोन फंडामेंटल, ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत दे आर कॉल्ड ॲज कंडक्टिंग बँड, आणि तो ज्यांच्यामध्ये ट्रान्सफर होणार त्यांना आपण व्हॅलेन्स बँड असं डिफाईन करतोय. ओके, अँड द एनर्जी गॅप ऑर द डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे कंडक्टिंग आणि व्हॅलेन्स या बँड मधला जो एनर्जी गॅप आहे दॅट इज कॉल्ड एज एनर्जी गॅप ऑर फॉरबिडन झोन. ओके, म्हणजे या दोघांमध्ये जो डिफरन्स आपल्याला मिळतोय, एनर्जी डिफरन्स, दॅट इज कॉल्ड एज एनर्जी गॅप ऑर फॉरबिडन झोन. मग आता याच्यावरून आपण तीन प्रकार घेतोय, ज्याच्यामध्ये हा फॉरबिडन झोन सगळ्यात जास्त आहे, दे आर कॉल्ड एज इन्सुलेटर. सगळ्यात कमी आहे ते मेटल, आणि इन बिटवीन असेल तर सेमीकंडक्टर. सी, 7 पॉइंट. In metallic crystal, the valence band and conducting bands are very close to each other. In insulator, the spacing or energy gap or forbidden zone is more. So, the energy required to transfer electron from the valence to conducting band is not available. So, they are insulator. त्यामुळे आपण त्यांना काय डिफाईन करणार? इन्सुलेटर. आणि तिसरा मिळणार सेमीकंडक्टर. तर याच्यामध्ये जो स्पेस असतोय तो कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मधला असतो. बघा, इथे दाखवलेलं आहे डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन. कंडक्टर मध्ये कंडक्टिंग बँड आणि व्हॅलेन्स बँड मधला डिफरन्स थोडस कमी आहे, इन्सुलेटर मध्ये तो जास्त आहे, आणि सेमीकंडक्टर मध्ये त्या दोघांच्या मध्ये येणार.
सो कंडक्टर कॅन इझिली ट्रान्सफर द इलेक्ट्रिक करंट, इन्सुलेटर व्हेरी डिफिकल्ट आणि सेमीकंडक्टर मे बी ट्रान्सफर्ड. मग इथे मी थोडंसं कंडक्टर्स, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर या तिघांचा डिफरन्स तयार केलेला आहे. ओके, तर इथे आपण वन बाय वन रीड करू शकतोय. कंडक्टर्स, कंडक्टर कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी टू अ लार्ज एक्सटेंट. इन्सुलेटर मध्ये डू नॉट कंडक्टर, डू नॉट conduct the heat and electricity. Semiconductor मध्ये semiconductor shows poor electrical conductivity than the conductors. Okay. The conductivity ranges from conductors मध्ये बघा conductivity ranges from 10 raised to power 6 to 10 raised to power 10 raised to power 6 to 10 raised to power 20. तेच आपण इन्सुलेटर मध्ये बघितलं तर 10 raised to power -20 to -6 आणि सेमीकंडक्टर मध्ये हीच कंडक्टिव्हिटी येणार 10 raised to power -6 to 10 raised to power +6. ओके, त्यानंतर तिसरा पॉइंट, इन दिस नो एनर्जी गॅप बिटवीन द व्हॅलन्स अँड कंडक्शन बँड. तर इन्सुलेटर मध्ये सगळ्यात जास्त असणार. ओके, आणि सेमीकंडक्टर मध्ये देर इज अ स्मॉल एनर्जी गॅप बिटवीन द व्हॅलन्स अँड कंडक्शन बँड. ओके, त्यानंतर फोर्थ पॉइंट, देर इज अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन अ कंडक्शन बँड. देर इज ए लार्ज नंबर ऑफ, बघा इथे चौथा पॉइंट आपल्याला दिसतोय. देर इज अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन अ कंडक्शन बँड, वेअर इन इन्सुलेटर देर आर नो फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि सेमीकंडक्टर द इलेक्ट्रॉन्स कॅन बी एक्साइटेड इझिली फ्रॉम द व्हॅलन्स टू कंडक्शन बँड बाय सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजे ऍक्च्युली त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात, पण थोडीशी एनर्जी आपण अप्लाय केली तर फ्री इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये एक्साइट होऊ शकतात. द कंडक्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. कंडक्टरमध्ये, इन्सुलेटरमध्ये नो इफेक्ट ऑफ चेंज इन टेम्परेचर आणि सेमीकंडक्टरमध्ये द कंडक्टन्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. त्यानंतर लास्ट पॉइंट, द कंडक्टन्स कॅन नॉट बी इम्प्रूव्ड बाय डोपिंग. डोपिंग हा प्रकार आहे पुढे आपल्या लक्षात येईल आता. इन्सुलेटर नो चेंज कंडक्टिंग प्रॉपर्टीज ऑन डोपिंग. सेमीकंडक्टर कंडक्टन्स कॅन इम्प्रूव्ह देअर कंडक्टिव्हिटी बाय डोपिंग. कंडक्शन मध्ये आपल्याला एक्झाम्पल मिळणार मेटल अलॉय, इन्सुलेटर मध्ये एक्झाम्पल मिळणार प्लास्टिक वूड आणि सेमीकंडक्टर मध्ये आपल्याला एक्झाम्पल मिळणार सिलिकॉन अँड जर्मेनियम. ओके, दिस इज द डिफरन्स बिटवीन कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर. तुझे थांब ना, असं काय सी. आता इथे आपण बघतोय व्हॉट आर सेमीकंडक्टर अँड डिस्क्राईब टू मेन टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर. आता जे आपण वर चार्ट मध्ये कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टरचं कंपॅरिझन केलंय तेच पॉइंट मी इथे वन बाय वन लिहिले कोणासाठी, सेमीकंडक्टरसाठी. जस्ट रीड आउट करूया. सेमीकंडक्टर shows poor electrical conductivity than conductor. The conductivity ranges from 10 raised to power -6 to 10 raised to power +6. There are small energy gap or forbidden zone between the valence and conduction band. The electrons can be excited easily from valence to conduction band by sufficient amount of energy. The conductance increases with increase in temperature and conductance can be improved by doping. हेच एक्झाम्पल देतो सिलिकॉन आणि जर्मेनियम. बस हेच पॉईंट मी आता तुम्हाला रिवाइज केले. ओके, मेनली आपला कंटेंट आहे द टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर. इट इज ऑफ टू टाइप, इंट्रेन्सिक अँड एक्सट्रेन्सिक. सी, इंट्रेन्सिक, the pure substance that exhibit conducting behavior like that of silicon and germanium. म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये आपण बघतोय 14 ग्रुप एलिमेंट बिहेव ॲज अ सेमीकंडक्टर. ओके, तर एक्झाम्पल सिलिकॉन अँड जर्मेनियम आर कॉल्ड इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि याची कंडक्टिव्हिटी कशी असते, लोअर असते. बट दीज आर द प्युअर सेमीकंडक्टर्स. मग जेव्हा आपल्याला यांची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची आहे तेव्हा आपण त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटी, काही दुसरं सबस्टन्स ऍड करतोय आणि मग त्याला नॉमेनक्लेट होते डोपिंग. अँड डोपिंग इज कम्स अंडर द एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. बघा, टू इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर अ स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी इज ऍडेड इन ब्रॅकेट डोपिंग टू इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर इज कॉल्ड एज एक्सट्रेन्सिक. म्हणजे इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर मध्ये जेव्हा आपण थोड्याफार इम्प्युरिटीज ऍड करतोय, आता ह्या इम्प्युरिटीज कुठल्या असणार, सी, सेमीकंडक्टर पिरियडिक टेबलच्या कुठल्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात, 14 ग्रुपमध्ये. त्यांची व्हॅलन्सी किती असते, 4, 4. मग त्यामध्ये आपण 13 ग्रुप एलिमेंट और 15 ग्रुप एलिमेंट ऍड करतोय आणि त्यालाच म्हटलं जाते डोपिंग. ओके, आणि मग कुठला एक सेमीकंडक्टर फॉर्म होतोय, एक्सट्रेन्सिक. एक्झाम्पल आर्सेनिक, अँटिमनी, इंडियम, गॅलियम.
ओके, ह्या इम्प्युरिटीज झाल्या. नाव एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर ऑफ टू टाइप्स. नंबर वन एन टाईप अँड नंबर टू पी टाईप. हा सगळा कंटेंट तुम्ही फिजिक्समध्ये यूज करता. मग इथून फिजिक्समध्ये जे सेमीकंडक्टर नावाचं चॅप्टर आहे त्यामध्ये हे सगळं तुम्हाला रिवाइज होईल. मग तिथून पी एन जंक्शन, डायोड, एलईडी, सेन्सर्स हा सगळा पार्ट पुढे आहे. ते इंट्रोडक्शन आपल्याला दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण हा पार्ट आहे. N type semiconductor. N stand for negative and second P type semiconductor. P stand for positive. In N type semiconductor, आता बघा नॉर्मली सेमीकंडक्टर कुठल्या ग्रुप मधले आहेत? 14 ग्रुप मधले. आणि N टाइप मध्ये आपण कुठले ग्रुप एलिमेंट ऍड करतोय? 15 ग्रुप एलिमेंट्स आर ऍडेड टू डोपिंग, मीन्स फॉर डोपिंग इन सिलिकॉन और जर्मेनियम. मग 15 ग्रुप एलिमेंट कुठले कुठले? फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ, लाईक दिस. ओके, आता हे 15 ग्रुप मधले असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन रिच आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर नॉर्मली बघितलं तर यांच्या आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार? 5. पण सेमीकंडक्टरला कितीची रिक्वायरमेंट असते? 4. त्यामुळे एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी एक्स्ट्रा होतात. आणि इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा झाल्यामुळे त्या क्रिस्टलवर कुठला चार्ज फॉर्म होतोय? निगेटिव्ह. सो दे आर कॉल्ड एज एन टाइप. ऍडेड टू एलिमेंट is electron rich which are pentavalent and electron is placed. तेच पी टाईप मध्ये आपण बघतोय. पी टाईप मध्ये ते काय करतात की 13 ग्रुप एलिमेंट ऍड करतात. फॉर एक्झाम्पल बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम. आणि हे सगळे इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. त्यांच्या आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 3 इलेक्ट्रॉन्स असतात. पण सेमी कंडक्टरला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 4. त्यामुळे जेव्हा आपण त्या ठिकाणी टाईप बघतोय तर बघा पी टाईप मध्ये, एन टाईप मध्ये, पी टाईप मध्ये एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी डिपॉझिट होतोय. आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन डिपॉझिट झाल्यामुळे तिथे त्या ठिकाणी होल फॉर्म होतात. आणि यानुसार आपण एन टाईप, पी टाईप हा टाईप डिफाइन करतोय. ओके, फायनली अप्लिकेशन ऑफ द सेमीकंडक्टर. Semiconductor are used to prepare solar cell. It is used to prepare transistor. कुठले कुठले? PNP or NPN. It is used to prepare diode in combination of P and N junction. हे डिटेल मध्ये तुम्हाला फिजिक्स मध्ये स्टडी करायला मिळेल. These are the इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड. पुढच्या लेक्चरला मी पाठवणार मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ द सॉलिड आणि त्या ठिकाणी मग आपला टॉपिक कव्हर होतोय, संपतोय. बघा आपण आजच्या लेक्चरमध्ये कुठला कुठला कंटेंट कव्हर केलाय तर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी कुठल्या थेरीनुसार आपण डिफाईन करतो? बँड थेरीनुसार. तर जेव्हा कंडक्टिंग आणि व्हॅलन्स मधला डिफरन्स कमी आहे, मेटल डिफरन्स खूप जास्त, मेटल म्हणजे कंडक्टर डिफरन्स जास्त असेल तर इन्सुलेटर, इन बिटवीन असेल तर सेमी कंडक्टर. देन वी डिस्कस द डिफरन्स बिटवीन कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर. त्यानंतर सेमी कंडक्टर म्हणजे काय, त्यांचे एक्सट्रेन्सिक इंट्रेन्सिक टाईप काय, आणि त्या इंट्रेन्सिक एक्सट्रेन्सिक नुसार एन टाईप, पी टाईप. ओके, दीज आर द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड. थँक्यू. Yes, done.